नमस्कार. बघा, थंडीचे दिवस आहेत. अनेक जणांना सायटिकाचा त्रास होतो. सायटिका म्हणजे नेमकं काय? तर आपल्या उजव्या किंवा डाव्या पायाची एक शीर जी कमरेपासून टाचेपर्यंत दुखत जाते आणि संपूर्ण हा जो भाग आहे या ठिकाणापासून तर पूर्णपणे शरीराच्या पायाच्या टाचेपर्यंत संपूर्ण एक शीर नियमित दुखत राहते आणि तिचा त्रास होत असतो. त्या आजाराला आपण सायटिका असं म्हणतो. तर हा सायटिकेचा आजार नेमका कशा प्रकारे होतो, कशामुळे होतो, आजाराचा उपचार जाणून घेण्याआधी आजार कशामुळे होतो हे आपलं जाणणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मल आणि मूत्र विसर्जन हे योग्य आसनांमध्ये करत नाही त्यावेळेला हा सायटिकेचा त्रास होतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस उभ्या आसनामध्ये आपण मूत्र विसर्जन करत असतो त्यावेळेस आपले पायाचे पंजे हे अशा प्रकारे असतात. आधी आपण आपलं ऑब्झर्वेशन कधी करत नाही. ते पंजे जर अशा प्रकारे असतील तर नक्कीच सायटिकेचा त्रास होतो. ते पंजे अशा प्रकारे असले पाहिजेत. आपण उभं राहिल्यानंतर जर पंजे अशा प्रकारे असतील तर हा त्रास होत नाही. याच्या मागचं कारण असं आहे, ज्यावेळेस पंजे अशा प्रकारे असतात ना त्यावेळेस मूत्रविसर्जनाच्या वेळेस किडनीवरती अतिरिक्त दाब असतो आणि खाली पायामधून जाणारी पायाकडे जाणारी शीर जी आहे ती त्यावेळेस दबली जाते. ज्यावेळेस पंजे असे असतील त्यावेळेस पायाची शीर दबली गेली की तिला पुढे सातत्याने ना रक्तपुरवठा कमी होत असतो. रक्तपुरवठा कमी जर झाला तर ती शीर सातत्याने दुखत असते, सातत्याने आपल्याला चुनचुन चुनचुन जाणवत असते. तर ही सायटिकेचा त्रास होऊ नये म्हणून मल आणि मूत्रविसर्जन वेळेस आपले जे पायाचे पंजे आहेत ते अशा प्रकारे असले पाहिजेत, सरळ. हे असे असायला नकोय. आपण उभं राहिल्यानंतर आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. तदनंतर मलविसर्जन सुद्धा आपण मलासनामध्येच केलं पाहिजे अशा प्रकारे, किंवा मल आणि मूत्र दोन्ही विसर्जन या आसनामध्ये केलं तर अतिउत्तम. सायटिकेचा कधीही त्रास आपल्याला होणार नाहीये. सायटिका झालेला असेल तर त्याच्यापासून बचाव आपल्याला करायचा असेल तर आपल्याला लंबर ट्रॅक्शन हे एक आसन सांगितलेलं आहे. दोरीच्या साह्याने आपल्याला लंबर ट्रॅक्शन करता येतं. किंवा अजून आपण जर योगाने आसन करत असाल तर त्याच्यामध्ये सुखासने, त्याच्यामध्ये अनेक अशी आसनं आहेत की त्याच्यामध्ये आपण ह्याच्यापासून बचाव करू शकतो. धन्यवाद. आभारी आहोत. योग आणि आसनांच्या मालिकेमध्ये आपण अशाच प्रकारे नवीन माहिती पाहणार असाल तर सुनील डपळ नैसर्गिक शेती फार्म यूट्यूब चॅनलवरती जावा. तर ठिकाणी संपूर्ण माहिती ठेवलेली आहे. धन्यवाद. आभारी आहोत.